कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय कालितयाचे जन्म मरण शरणागता शरण मीच एकू नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आधी वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराला। आता लय मोठं काही प्रश्न लांबायची गरज नाही, आता सगळे जाणते माणसं आहेत आणि सगळे कळते माणसं आहेत। आता सगळे माझ्या पुढं काय आता उलशी 2-4 मिनिटात उरकून घ्यायचे कशाला मोकळं होऊन द्या आता मोकळं श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री श्रोते नमः श्री श्रोता भक्ता श्री रुक्मिणी पांडुरंग समर्थ धन्य अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। मग जो मज होय अनन्य शरण स्वतः भगवान अर्जुनाला सांगतात बाबा अर्जुना मला मदभक्त आवडतात माझे भक्त अनेक अशा प्रकारचे असणारे। आता 4 प्रकारचे भक्त आहेत, तुम्हाला इतकं सांगायची गरज नाही, अर्थ ते सगळं असे जी भक्त असणारे। पण मला सगळ्या भक्तांमध्ये फक्त जो काही अनन्य रीतीने माझी भक्ती करतो असा मला भक्त आवडतो नाही का। मग जो भक्त मला आवडतो तर मग अर्जुनाला सांगायला सुरुवात केली आणि ती अर्जुन भगवंतानी अर्जुनाला कथा सांगितली आणि ती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये घेतली नाही का। आणि ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायावर 18व्या श्लोकावरली वही असं अंदाजे सांगितली बरं का, मला काही नक्की माहिती नाही पण अंदाजे सांगतो की 18व्या श्लोकावरली वही। मग या वहीमध्ये स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात की बाबा देवाला भक्त असे आवडतात पण फक्त जो अनन्य भक्त आहे तो भक्त मग त्या देवाला विशेष आवडतो। आता आपण सगळे पराक्रमी वासी बरं का, इथं या ठिकाणी असणारे सगळे पराक्रमी करतो, आपण परिक्रमा करतो, नर्मदे मातेची इच्छा आहे। पण आता आपण परिक्रमा जरी करीत असलो पण मातेला तुम्ही असं काही समजू नका की मी लय शहाणा आहे माझा, मी ह्यो शहाणा आहे, मी लय पळतो किंवा तो लय कमी चालतो किंवा मी लय जास्ती बोलतो असं अजिबात म्हणायचं नाही। पण तिची जर इच्छा असेल तुम्हाला कुठून माघारी लावीन हे सांगता येणार नाही। मग या परिक्रमेमध्ये सुद्धा एकदम अनन्य भक्त आहेत का त्यांची परिक्रमा पूर्ण अशा प्रकारची सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही। मग अशा भक्तांची बरं का, पण उगच भक्त निसते मी असा तसा देवाला सोंग जास्ती जमत नाही, सोंग जास्ती जमत नाही, पसारा लय मोठा घालणं लय लोकाला दाखिणं हे जमत नाही। तुझ्या अंतःकरणामध्ये तू किती अनन्य हे देवा हे तू किती अनन्य हे देवाला आवडतं, बाकी दुसरं काही आवडत नाही आणि देवाही बाकी दुसरं लागत बी नाही काही। आता हा साधना करतात हे सगळे माझ्यापेक्षा लय वर चढून लय ज्ञानी आहेत। आता महाराज सुद्धा इतके तत्वज्ञानी आहेत पण आता करता काय, पण त्यांची इच्छा फिरली बोला बा 2 शब्द म्हणून त्यांनी बसलो या ठिकाणी सांगायला सुरुवात केली। पण असं जर घडलं केलं तर देवाला तो भक्त ऐसे जाणं जे देही उदास गेले अशा पास निवारून। असेच भक्त ज्यांची आशाच नष्ट झालेली त्यांना आशाच नाही आशाच भक्त देवाला विशेष अशा प्रकारचा आवडतो बरं का। बाकीचे भक्त आहेत आणि देव आता तुम्हाला सांगतो उदाहरण सांगतो, एकाच बापाला 2 मुलं आहेत अशा प्रकारचे असणारे नाही का। पण एक मुलगा एकदम कमायला सुरुवात करतो, खूप पैसे आणून देतो आई वडिलाजवळ, पण एक मुलगा जर पिऊनच पडत असला तर आता मुलं दोन्ही एकाच बापाचे आहेत आणि दोन्ही मुलं बापाला आवडत आहेत, पण ह्यो जितका आनंद देतो तितका आवडतो तसा पिणारा आवडतो का, त्याच्यावर माया आहे
पण कमी अशा प्रकारची असणारी. तसंच देवाचं काम आहे. जो अनन्य अशा प्रकारची भक्त असते त्यांच्या विशेष अशा प्रकारचा जीव. आणि जे काही असे माझ्यासारखे जे आहेत हे मात्र त्यांच्या मापात नसतेच नाही का. हे मापात लगेच बसू शकत नाहीत का. त्यांना माहिती आहे किती केलं तर वेळीच अशा प्रकारचे असतेच नाही का. मग भक्त देवाला ज्ञानी अशा प्रकारचा आवडतो. ज्ञानी भक्त आवडतो देवा. बाकी भक्त किंवा पुन्हा ज्ञानी भक्त अनन्य शरण ज्याच्या अंतःकरणामध्ये इतकी अनन्यता अशा प्रकारची असणारी ती देवाला आवडतो ना. दुसरे कोण आवडणार आहेत. किंवा पुन्हा आपली भक्ती लोकाला सोंग दाखवण्यापुरती नसते. सोंग कधी दाखवायचं नाही. आपण काय करतो हे फक्त त्याला ना आपल्यालाच कळलं पाहिजे. आता या साधना वगैरे आता सगळ्याला साध्य होतात का. आता हे संन्यासी लोक महात्मे यांना हे साध्य होतात. संसारिकाला हे जमत आहे का. मग या संसाराकीने काय करायचं नित्य देवाचं नामचिंतन कर. मग तू कसं कर. नामचिंतन देवाला रुजू होतं म्हणजे होतं. करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान अशा प्रकारचं असणार. नामस्मरणाने समाधान एक लागलं जातं. जो करतो त्याला बरं का. पण नामस्मरण कसं पाहिजे अहोरात्र विळवळ तर आहे जागृती तर कोणी करीन. पण झोपीत सुद्धा नामचिंतन चालू राहिलं पाहिजे महाराज. झोपीत असे किती का भक्त आहेत झोपीत. आता अर्जुनाचं उदाहरण तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. मग त्यांचं झोपीत चालतं मग आपलं का चालत नाही. आपलं सुद्धा नामस्मरण झोपीत चालतं महाराज. पण एकच आता कस तुम्ही म्हणता हो झोपल्यावर कसं होईल. पण झोपल्यावर सुद्धा होतं. आता आपण हातरून टाकलेले आपल्याला झोपायचे. आपण पांघरून अंगावर घेतलं नामचिंतन सुरू केलं. आपण जोपर्यंत झोपी जात नाहीत तोपर्यंत नामस्मरण करीत आपण झोपी गेलो. तो जोपर्यंत आपण जागा होत नाहीत तोपर्यंत नामचिंतन बंद होत नाही. हे अगदी निश्चित आहे बरं का. बरोबर आहे ना महाराज. हे निश्चित आहे. आपण जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत आपलं नामस्मरण सतत चालू राहतं. झोपीत सुद्धा नामस्मरण चालू राहतं. पण त्या नामस्मरण ही आपली तितकी कळकळ पाहिजे ना. आपली बी इच्छा पाहिजे कळकळ पाहिजे. नामचिंतन आपण घ्यायलाच पाहिजे का नाही. तर हरिनाम घ्यायची मग त्याच्यावर एवढी आवड पाहिजे आपली बी नाही का नामावरती विश्वास पाहिजे. नामचिंतनाने काय होत नाही काही होतं त्या ठिकाणी अशा प्रकारचं असणार. पण नामचिंतन हे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं सांगितलं. बाकीचे पुण्य करायचे साधनं भरपूर आहेत. अन्नदान आहे भूईदान आहे अजून सोनदान आहे. अशा प्रकारचे जी दानाचे प्रकार यातही पुण्य मिळतं. पण आता या कलियुगामध्ये सोनं जर इतकं घ्यायचं म्हणलं तर गरीबाला साध्य होणार आहे का. नाही होऊ शकत गरीबाला. बरं दान करायचे अन्नदान करायचे पण जवळ काही नाही काय करणार होतो काहीच करू शकत नाही. आता या कलियुगात तर सगळं वाढायचं पडे. दानाचे प्रकार संपले महाराज. आता दान कर कोणी इच्छाच राहिली नाही कोणाची. मग हे सुद्धा घडत नाही या कलियुगामध्ये. मग आता जर सगळ्यात सोपं सगळ्याला सगळ्या संतांनी किंवा सगळ्या याचा ग्रंथाचा सारांश कुठं आला नामापाशी. कीर्तनकार हे सांगणार ग्रंथ हे सांगणार अजून वेद हे सांगणार. ह्या कलियुगामध्ये फक्त नामचिंतन श्रेष्ठ सांगितले. मग तुम्ही बाकीचं काही करा पुण्य मिळेल. शास्त्री कारण 18 पुराण हरिशी गाती अशा प्रकारचे असणार. ते सुद्धा ग्रंथ हरिलाच गातीत ना का दुसरं काही चिंतन करतात का नाही. मग एवढं असताना नाम फक्त आपल्यासारख्या अडाणी माणसाला नामचिंतन सगळ्यात सोपं बी अशा प्रकारचं असणार. आणि सोपं असून घ्यायला तुम्हाला कसल्याच प्रकारचा खर्च अजिबात नाही. पण ही गोष्ट खरी झाली नामचिंतन घ्यायचंय. पण हे कुणाला घ्यायचं पुणे घ्यायचं. अरे ज्याच्या जवळ पुण्य काहीतरी पूर्वजन्मीचं त्याच्या तोंडला नामचिंतन येतं. विहिरी बाकीच्या तोंडला पापी माणसाच्या मला तुम्ही आपण सांगतो रुपया देऊन एक नाव घे दररोज 1 रुपया नाव घेऊन. जर तू जर म्हणलाच देवाचं नाव विठ्ठला किंवा पांडुरंगा किंवा रामकृष्ण हरी असं जरी म्हणला तर आपण पैन देऊ येणारच नाही का. तर मागलंच पाप त्याचं हटत नाही म्हणून देवाचं नाव तोंडाला येत नाही. आणि जेव्हा देवाचं नाव तोंडाला येईन तेव्हा त्याचं मागलं पिन्न पाप फिटत चलन नाही का त्या ठिकाणी. आता हे एका जन्मात होणार नाही बरं का. हे आपल्याला सुद्धा एका जन्मात होऊ शकत नाही. याला काहीतरी पूर्वीचा जन्म. आता तुम्ही संन्यासी राहिले महाराज तुमचं पूर्वीचा जन्म पुण्य त्या ठिकाणी म्हणून तुम्ही आता ह्या जन्मामध्ये तुम्हाला
ते भोगायला मिळलंय. नाही तर खरं जर मागचं पुण्य असं तुम्ही म्हणजे याच्यात काय उपयोग आहे, हे कशाला करायचे. मग बायको करणं, लग्न करणं, मुलं बाळ करणं हे अगदी सगळं सोपं आहे बुवा. सगळ्याला तेच करीत आले तर आपणच का संन्याशी राहायचं. मग पण पूर्वीचं पुण्य महाराज तुमचं, म्हणून तुमच्या एवढ्या साधना चालतात करतात. आम्हासारख्या संसारिक लोकाला काही घडत नाही, काहीच नाही. पण आम्ही एकच त्यात खुश आहेत. हा म्हटलं ही गोष्ट खरी आहे. गरज पण त्या पद्धतीने पाहिजे ना. गरज बी पाहिजे ना त्या पद्धतीने. नाही तर गरज आहे आता त्याच्या इतका तर श्रेष्ठ कोण नाही. पण पूर्ण नियमात बसला पाहिजे. त्याला एक पत्नी व्रतच राहायला पाहिजे. त्याच्याकडून सतत नामचिंतनच व्हायला पाहिजे. आता बाकीचे जे प्रकार सांगायला नको इथं, सगळे महात्मे तिथं. मग असे जर गृहस्थी आश्रमी असल्यानंतर तो योग्य आहे. तो मग शास्त्राने सुद्धा योग्य मानला. पण तो कसा जरी वागत असेल त्याचा काही उपयोग आहे का मला सांगा ना तुम्ही. त्या संन्यासाला उपयोग नाही. इकडं योगू करी पण इथं चौकड हिंडायचं, परिक्रमा करायच्या, 4 धाम केले, 5 धाम केले, 6 धाम केले. अरे करतोच कशाला. खुशाल तिकून इथून लोकांचे बांध फोडतो किंवा लोकांना त्रास देतो. अहो आमची झाली सगळ्या लोकांनी 4 धाम केले. आता पैशाला उता आल्या महाराज, प्रत्येकाकडे पैसे झाले तर कुणी पण त्या 25 का 30 घ्या, चल निघाला 4 धामाला निघाला. तिथून आल्यावर तू करतो काय एवढा लोकांना त्रास देतो. आता काही माणसाचे नाव नाही सांगत तुम्हाला. त्यांना ती 4 धाम करून भोगायची पाळी आली. 4 धाम करायची गरज नाही. फक्त एकच कलियुगामध्ये सांगितलं तीर्थ जाणं योग्य ना, तीर्थ करा. पण आता उगा 4 धामला गेला आणि खुशाल पाण्यात उभा राहिला. आम्हाला मोठा त्या तीर्थामध्ये उभा राहिला असं बघायला लागला. अरे इथं तर दगड शेवळच आहे बिड्या. आपल्याने दिला शेवळण दगडे आणि कशाला काय करतो. विठाला चिंतन तिथं कशाला करतो तू. ते तीर्थ म्हणजे तीर्थ काय ते तीर्थ धोंडा पाणी असं काहीतरी प्रमाण आहे. देव रोकडा सज्जनी. बर त्या पद्धतीत पाहिजे का नाही तो भक्त, त्या पद्धतीत पाहिजे का नाही. आता हे परिक्रमा अशी प्रकारची असणारी नाही का. मला आज वर्षी महाराज आम्ही दोघं नवराबाईक होतो आणि दोघा नवराबाईकोनी परिक्रमा माहीत नाही, काही नाही. दुसऱ्या संघ चालायचं. बाया माणसं 2 संघ अशीच केली का आताच्या? हा आताच्यावरच केली. पण सांगतो मग आता परिक्रमा पुरी झाली, घरी गेलो. पण मला कनी आपण आलेले डोंगर चढले. हा पण पूर्ण अशा प्रकारचे असणारं नामचिंतन बंदच पडून दिलं नाही का. तेवढा धाक होता. नामचिंतन परिक्रमा होसर बंद पडलं नाही म्हणजे नाही. उठलं की सुरू, निघालं की सुरू, झोपलं तरी सुरू. मला धाकच तेवढा किंवा आता कसं घडायचं. आपण आलोत एक तर आणि आता माघारी जायची डबल लाज. मधून जाणं हे बरं नाही. लोक गावात म्हणजे गेलं टोलक आलो माघारी, गेलं बाबा आलो माघारी. आणि यांनी कशाला जायचं इथं कळत नव्हतं का, होतच नव्हती. पण एवढा धाक असताना मला घरी गेल्यावर सुद्धा नर्मदा माता अशी पाण्यातून निघलेली. आता हे अनुभव सांगून येत तुम्हाला. अशी मला रोजच स्वप्नात यायची, रोजच स्वप्नात यायची. त्याच्याकरता मी डबल परिक्रमाला आलो महाराज. कारण एवढं तुम्हाला मी सांगितलं परिक्रमेचं मोठ आहे. हे परिक्रमेचं एवढं मोठ आहे. पण आता घेताना तसं आहे ना. आता मी तुम्हाला सांगितलं आधीच अनन्य प्रकार सांगितलेत ना. मग तुम्ही घेताना तसं आहे. ज्यादा न बोलणं, ज्यादा न राहणं, जास्ती बलबल करणं. आपणच जास्ती शाणीत असं कधी म्हणायचंच नाही. कुठे आपल्यापेक्षा कितीतरी ज्ञानी कितीतरी हुशार असते. आपल्याला काहीच नसतंय. आपल्याला काय 7 पाराई किती ज्ञानीसरी वाचायची किंवा हरिपाठ म्हणला असं म्हणलं, नाही म्हणलं तर नाही म्हणलं असे. पण हे नित्य नियमावले लोक आहेत. यांच्या समोर बोललो महाराज एवढी क्षमा करा मला. मात्र एक प्रकारची आटणारी अडाणी माणूस. मला लेथा वाचता येत नाही, मला भजन येत नाही, मला ताल नाही, मला स्वर नाही. बालक बोबडा बोले का आधी बालक बोबडा चुका बोले चोज करून रिगे मागले अशा प्रकारचे आटणारा प्रमाण आहे ना ते. पण मी जरा घाबरल्याने जात होतो त्याच्यामुळे मला येत नाही. बालक बोबडा इचुका पागुली असं काहीतरी प्रमाण आहे का. ज्ञानेश्वरीतच मला वाटतं. पण आता कसं आहे त्याचे ज्ञानेश्वरी 2 आधी पाठवले सोडून दिलं. म्हणता येत नाही म्हणून म्हणले. आता कुठं म्हणायचं नाही, बोलत नाही. मी सांगितलं की माझा 22वा अध्याय नवनाथाचा मुखपाठ होता आणि ज्ञानेश्वरीचा 12वा अध्याय हे मुखपाठ होता. अशा प्रकारचे असणार
सुरुवात केली ना पहिल्यापासून जय जय वसुदेव उदारे प्रसिद्धी अनवरदानंदे गुरशिती असे शेवटपर्यंत मी म्हणत जायचो. ते ज्ञानेश्वरी दुसऱ्याच्या हातात द्यायचं बरं का, आपल्या मनाने म्हणायचे नाही. ज्ञानेश्वरी तुमच्या हातात द्यायची, मी ऐकून म्हणायचं. त्यांनी मग म्हणायचं बरोबर आहे का, त्याला विचारायचं शिवलोकाला बरोबर आहे का, ते बरोबर म्हणलं तसं आहे, नाही ते पुन्हा डबल सुरू करायचं. असं आपण इतकं होतं. पण का आपल्याला ताल स्वराचं ज्ञान बिलकुलच आलं नव्हतं. का माझ्या मागे संसार मोठा होता, आम्ही सावकार माणसं होतो. तुम्हाला खरीन सांगतो, मोठा सावकार होतो. यांना विचारा, आमचे वडील इतके सावकार मोठे, लय मोठे. मग त्या सावकारची बहिण मी काय करायचो, एवढं कष्ट करायचो. 4 बैल, एखादा मथारा कथारा गडी आणि मी सतत त्याचे राबस सुट्टी कधी नाही. कुठं जाता येईना, कोणाकडे पाहता येईना, शिकायला ठुलं कोणी ते राहायना. आपल्याही बळ सवड नाही. संध्याकाळी उशी बसलं तर ते जमाना. आणि मग गावात थोडेसे आमचे जाणते माणसं होते, तेही काही आम्हाला याचं ज्ञान दिलंच नाही दिलं. तर मग आम्ही म्हणत पांडुरंगा लांबच बरे आप बस ना, आता पांडुरंगा बसा तुम्ही उलशी सांगा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव.